हरिओम. आज आपण सूर्यनमस्कार कसे घालायचे हे बघणार आहोत. त्याआधी पूर्वपीठिका अशी आहे की सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर अशा प्रकारचा व्यायाम प्रकार आहे. यामध्ये प्राणायामाची जोड आहे, आध्यात्मिक साधनेची जोड आहे आणि संपूर्ण शरीराला तसंच अंतःस्रावी ग्रंथींना सुद्धा व्यायाम देऊन त्यांचं कार्य सुचारू करणे अशी क्रिया यामध्ये घडते. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात जरी सगळे आसन प्रकार करता नाही येत असले, त्या माणसांनी दररोज नित्यनियमाने सूर्यनमस्कार घालावे. यामुळे सूर्याची उपासना होते, तसंच याच्यामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्राचे सामर्थ्य आपल्याला मिळतं आणि संपूर्ण शरीराचाही व्यायाम होतो. तर आता आपण क्रमाने 12 आकडी सूर्यनमस्कार कसे घालायचे हे बघणार आहोत. आता आपण 12 आकडी सूर्यनमस्काराला सुरुवात करूया. पहिली स्थिती, दोन्ही हात नमस्कार स्थितीत छातीकडे आणायचे आहे. श्वास भरायचा आणि सोडायचा, याला प्रणमासन असं म्हणतात. दुसरी स्थिती, श्वास भरत हात वर न्यायचे, पाठी झुकायचा आहे, याला हस्तोत्थानासन असं म्हणतात. तिसरी स्थिती, पुढे वाकत श्वास सोडत हात जमिनीला पायाच्या जवळ टेकवायचे आणि गुडघे डोकं एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा, याला हस्तपादासन असं म्हणतात. चौथी स्थिती, अश्वसंचालनासन. उजवा पाय पाठी, गुडघा टेकलेला. आता धड वरती उचलायचं, मान पाठच्या दिशेने फेकायची आहे, श्वास भरायचा आहे. यानंतर पाचवी स्थिती, चतुरंग दंडासन. दोन्ही हात, दोन्ही पाय आणि ताण तिरपी अवस्था आली पाहिजे. एका सरळ रेषेत सरळ धड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतरची स्थिती आहे अष्टांग स्थिती किंवा अष्टांग नमस्कार. दोन्ही गुडघे टेकलेले, छाती टेकलेली, कंबर मात्र वर उचलायची आहे. दोन्ही हात बाजूला, कपाळ टेकलेलं. या अवस्थेमध्ये हळूहळू श्वास भरणे सोडणे चालू ठेवायचा आहे. यानंतर 7 श्वास भरत भुजंगासन करायचं आहे. भुजंगाप्रमाणे वरचं शरीर पाठच्या दिशेने झुकवायचं आहे. यानंतर 8 श्वास सोडत पर्वतासन. कंबर वर उचलून दोन्ही हात, दोन्ही पाय जमिनीला टेकलेले राहतील. यानंतर श्वास भरत अश्वसंचालनासन. ज्या पायाने पाठी गेलेलो होतो तोच पाय पुन्हा पुढे आणायचा आहे. यानंतर 10वी स्थिती, हस्तपादासन. श्वास सोडत दोन्ही हात पायाच्या बाजूला आणि डोकं गुडघ्याला टेकायचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर 11वी स्थिती, श्वास भरत हस्तोत्थानासन. यानंतर 12वी स्थिती, पुन्हा प्रणमासन. अशा पद्धती या 12ही आकड्यांचा सूर्यनमस्कार एक पूर्ण झाला. आता आपण मंत्रोच्चारणासहित सूर्यनमस्कार 12 आकडी घालणार आहोत आणि उदाहरणादाखल 3 सूर्यनमस्कार लागोपाठ घालून दाखवणार आहोत. तर पहिला सूर्यनमस्कार आहे, म्हणायचा आहे ओम ह्राम मित्राय नमः.
पहिलं प्राणायामासन, श्वास भरायचा आणि सोडायचा. 2 हस्तोत्थानासन, श्वास भरायचा. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास भरत अश्वसंचालनासन. 5 श्वास कोंडून धरत चतुरंग दंडासन. 6 श्वास सोडत अष्टांग नमस्कार. पाय, गुडघे, छाती आणि कपाळ टेकायचं आहे. इथे थोडासा विश्राम करायला हरकत नाही. श्वास हळू सोडायचा, घ्यायचा. त्यानंतर 7 श्वास भरत भुजंगासन. 8 श्वास सोडत पर्वतासन. 9 श्वास भरत अश्वसंचालनासन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. 11 श्वास भरत हस्तोत्थानासन. 12 प्राणायामासन. 1 श्वास भरायचा आणि सोडायचा. 1 नमस्कार पूर्ण झाला. त्यानंतर दुसरा. ओम ह्रीं रवये नमः. श्वास भरून सोडायचा आहे. 2 हस्तोत्थानासन. 3 हस्तपादासन. 4 अश्वसंचालनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 अश्वसंचालनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्तोत्थानासन. 12 प्राणायामासन. 2 नमस्कार पूर्ण झाले. आता तिसरा. ओम ह्रूं सूर्याय नमः. पहिली प्राणायामासनाची स्थिती. 2 हस्तोत्थानासन. 3 हस्तपादासन. 4 अश्वसंचालनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 अश्वसंचालनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्तोत्थानासन आणि 12 प्राणायामासन. आता यापुढे अशाच पद्धतीने आपल्याला 12ही सूर्यनमस्कार पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक 12 आपले सूर्यनमस्कार पूर्ण झाल्यानंतर सूर्याचं एक नाव घ्यायचं आहे आणि त्यासाठी पुढील प्रमाणे. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रः पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम